नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, जरा सावध राहा या सरकारपासून, कारण हा सरकार नेहमीच शेतकऱ्यांचे शोषण करत आलेला आहे। फडणवीस साहेब हा नेहमी शेतकऱ्यांचे शोषण केले। आता यांनी अतिवृष्टी मदत जाहीर केली, यात अर्धे शेतकऱ्यांना यांनी डावललंय। अर्ध्या शेतकऱ्यांना यांनी अतिवृष्टीतून डावललंय। अर्धे शेतकरी अबाधित आहेत आणि अर्धे शेतकऱ्यांना काहीच मदत दिली नाही यांनी। बघू शकता तुम्ही, तुमचे तालुके आहेत का हे आता ते जे म्हणत आहे 253 तालुक्या 253 जे तालुके म्हणत आहेत त्यामध्ये तुमचे तालुका आहेत की काय हे तुम्हाला माहित आहे का? कदाचित तुमचा तालुका असणार सुद्धा नाही अशी कंडिशन आहे। बघू शकता माझ्याजवळ GR आहेत, मी या GR नुसार तुम्हाला दाखवतोय। मी माझ्या मोबाईलचं स्क्रीन ऑन करतो। राज्यात जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत व पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत। आता काय मदत आहेत, काय सवलती आहेत हे तुम्ही जर बघितलेच असेल, तुम्हाला माहित आहेत की 18,500 कोरडवाहू आहेत, ओलितांना 27,000 आणि वेगवेगळे हे आहेत, हे सर्व माहित आहे तुम्हाला। पण कोणकोणते तालुका आहेत हे तुम्हाला माहित नाहीत। तर बघू शकता तुम्ही मागे हा GR आहेत, हा पूर्ण इकडे दाखवलेला आहेत आणि खाली कोणकोणते तालुके आहेत हे सुद्धा दाखवलेले आहेत। हे बघू शकता तुम्ही, हा आहेत परिशिष्ट अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके। आता कोणकोणते तालुके आहेत बघा, किती जिल्हे आहेत तर 29 जिल्हे। 29 जिल्ह्यामधून अर्धे तालुके कटच केलेले आहेत सर्वात। आता यवतमाळ जिल्ह्याचा पहिला नंबर, वणी, झरी-जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारवा, नेर व बाबुळगाव अशा एकूण 12 तालुक्यांचा समावेश आहे। त्यामधून काही तालुके कटच केलेले आहेत, जसं की दिग्रस, पुसद, अजून जे काही 4-5 तालुके आहेत ते कट केलेले आहेत। अमरावतीमध्ये सुद्धा धारणी, मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर असे फक्त 6 तालुक्यांचा समावेश आहे। किती तालुके आहेत हे मला माहित नाहीत, पण तुम्ही बघू शकता तुमच्या तालुक्याचं नाव आहेत की काय याच्यात। जसं वाशिममध्ये कारंजा, मानोरा आणि वाशिम ह्या 3 तालुक्यांचा समावेश आहे। बुलढाणामध्ये मलकापूर, सिंदखेड राजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, चिखली, मोताळा, खामगाव। अकोल्यामध्ये अकोट, बार्शी टाकळी, तेल्हारा, बाळापूर, पातूर। चंद्रपूरमध्ये सिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपणा, नागभीड, जिवती, गोंडपिंपरी, पोभुर्णा, ब्रह्मपुरी। तर वर्ध्यामध्ये समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू, कारंजा। नागपूरमध्ये सावनेर, काटोल, रामटेक, पारशिवनी, भिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुही, कळमेश्वर, नरखेड। भंडारामध्ये भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी। गोंदियामध्ये गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोर, अर्जुनी, देवरी, सालकेसा, खडसडक, अर्जुनी। गडचिरोलीमध्ये गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, कोरची, चारमोशी, मुलचेरा, अरमोरी, एटापल्ली, भामरागड, सिंचोरा। सोलापूरमध्ये दसोलापूर, सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर आणि काय आणि मंगळवेढा। कर्जतमध्ये कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव। तसेच पुणेमध्ये हा बघू शकता तुम्ही, पुणेमध्ये हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड असे एकूण 7 तालुके। कोल्हापूरमध्ये गगनवाडा, चंदगड, पन्हाळा फक्त 3 तालुके। सातारामध्ये कोरेगाव, खटाव, मान 3 तालुके। सांगलीमध्ये तासगाव, कवठे महाकाळ, विटा, आटपाडी, जत, सांगली, मिरज, वाळवा 8 तालुके। नाशिकमध्ये मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवडा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड, येवला असे 15 तालुके। जळगावमध्ये मुक्ताईनगर, पाचोरा, जामनेर, रावेर फक्त 4 तालुके। नंदुरबार, शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा,
तळोदा, आक्रणी 6 तालुके. धाराशिवमध्ये उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परंडा, कळंब, वाशी, तुळजापूर असे 8 तालुके. लातूरमध्ये देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, उदगीर, चाकूर 10 तालुके. परभणीमध्ये परभणी, जिंतूर, पालम, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा 9 तालुके. हिंगोलीमध्ये कळमनुरी, वसमत, औंढा, नागनाथ फक्त 3 तालुके. छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री 9 तालुके. जालनामध्ये अंबड, जालना, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद. बीडमध्ये बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, अंबाजोगाई, परळी, वडवणी, केज. रायगडमध्ये माणगाव, सुपाली, मसाळा, अलीगड, पेन, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन. दापोलीमध्ये चिपळूण, गुहाकर, खेड, मंडणगाव, संगमेश्वर, रत्नागिरी 7. तर ठाणेमध्ये मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, कल्याण. पालघरमध्ये पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हाड आणि मोखाडा असे 5. तर असे एकूण 253 तालुके बाधित केलेले आहेत यांनी. म्हणजे अर्धे तालुके सोडलेलेच आहेत. अर्धे तालुके यांनी मुख्यमंत्री साहेबांनी सोडवलेलेच आहेत आणि 31,500 कोटीची मोठी आपत्ती व्यवस्थापन मदत म्हणून यांनी जाहीर केलेल्या आहेत. हा नेहमीच चुना लावतो शेतकऱ्या, नेहमीच काही ना काही अटी टाकतो आणि काही शेतकऱ्यांना कटच करतोय. हा निमित्त बघतोय फक्त. हे तुमची चूक आहे. तुम्ही वोट देताना तुम्ही जे केले ना शेतकरी, फक्त जातीवर वोट केले, मतदान केले जातीवर, त्यामुळे ही चूक आहे तुमची. जर तुम्ही योग्य उमेदवाराला, योग्य जर तुमच्यासाठी जो मुख्यमंत्री आहेत त्याला जर मतदान केलं असतं तर ही वेळ आली नसते तुमच्यावर. आणि बघा, हे जे पैसे देते ना ते पूर्ण पैसे देणार नाहीत तुम्हाला, काहीतरी छाटछूट करणारच. तर ही होती सत्य परिस्थिती अतिवृष्टीधारकांची. किती पैसे भेटणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार, तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये सांगा. तुमचा तालुका आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.